वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यासाठीचे युजर मॅन्युअल आपल्या समोर आहे आणि आपल्याला कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे ही नोंदणी करायची ते आपण आता बघूया। आपल्याला सर्वप्रथम SCRTच्या वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रशिक्षण या टॅबला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक युजर गाईड त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। त्या युजर गाईडचं आपण चांगल्या प्रकारे वाचन करायचं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला नोंदणी करायला सुरुवात करायची। प्रशिक्षणासाठी नोंदणी करा असं त्यावेळेस आपल्याला येतो असे एकूण 4 टप्पे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। एक म्हणजे पहिला जो पहिली जी चौकट आपल्याला दिसते त्यामध्ये आहे की शालार्थ ID, सेवार्थ ID, BMC, महानगरपालिका स्टाफ ID असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी आहे। आणि त्यानंतर खालचे जे 2 बॉक्स आपल्याला दिसत आहेत तर त्यामध्ये काय आहे की शालार्थ ID, सेवार्थ ID, BMC किंवा स्टाफ ID नसलेल्या शिक्षकांसाठी ही नोंदणी आहे। समाज कल्याण विभाग, नागपूर मनपा शिक्षण विभागाच्या केवळ प्राथमिक शिक्षकांसाठी नोंदणी आहे। म्हणजे आपण कोणत्या टॅबला क्लिक करायचं हे आपण प्रत्यक्ष ठरवून आपण कोणत्या गटामध्ये बसतो त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। थोडक्यात या ठिकाणी आपण एकच्याकडे शालार्थ ID आहे ते शालार्थ ID टाकून 12 वर्षे किंवा 24 वर्षाचे श्रेणीसाठी या ठिकाणी क्लिक करू शकता। एक उदाहरण म्हणून 12 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठीची नोंदणीची प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये आपला ID प्रकार आपल्याला निवडायचा आहे। त्यामध्ये इथं सिलेक्ट ID टाईप यावरती क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला आपला ID प्रकार निवडायचा। या ठिकाणी आपण शालार्थ ID सुद्धा निवडू शकतो। शालार्थ ID त्या ठिकाणी निवडल्यानंतर आपण इथं शालार्थ ID आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रविष्ट करा असं आपण म्हणायचं आहे। प्रविष्ट करा असं म्हटल्यानंतर आपल्या शालार्थच्या वेबसाईटला किंवा BMC स्टाफ ID प्रणाली जी आहे त्या प्रणालीवर आपला जो ईमेल ID रजिस्टर आहे किंवा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर किंवा तो ईमेल ID आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्यामुळे हा जो ईमेल ID आहे किंवा हा जो मोबाईल नंबर आहे हा आपलाच आहे का, कारण आपल्याला OTP या ठिकाणी येणार आहे। OTP झाल्याशिवाय आपल्याला पुढचं कोणतंही काम या ठिकाणी करता येणार नाही आहे। म्हणून आपला जो मोबाईल नंबर ईमेल ID या ठिकाणी दिसतोय आपण त्याला सेंड OTP म्हणायचं आहे। सेंड OTP या ठिकाणी काही वेळानंतर आपल्याला OTP टाकायचं आहे। OTP टाकल्यानंतर आपण या ठिकाणी व्हेरीफाय अशा बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा OTP सक्सेसफुली असा मेसेज येतो। त्यानंतर हा मोबाईल नंबर आहे। मोबाईल नंबरसुद्धा जर आपला योग्य असेल तर आपण सेंड OTP म्हणायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी OTP नोंदवायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय म्हणून घ्यायचं आहे आणि पुढे नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर समोरची ऑटोमॅटिक आपल्याला माहिती या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवर आलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे। माहितीमध्ये काही बदल असल्यास योग्य पोर्टलवर आपल्या माहितीत बदल करूनच आपली नोंदणी या ठिकाणी पूर्ण करायची आहे, कारण ही सर्व जी माहिती ती पोर्टलवरून घेण्यात आलेली आहे। आपणामार्फत मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपले प्रमाणपत्र अपलोड केले जाणार असल्यामुळे आपण या ठिकाणी आपलं जे नाव आहे ते शाळेचं नाव हे देवनागरी लिपीमध्येच आपल्याला नोंदवायचं आहे, म्हणजे मराठीमध्ये नोंदवायचं आहे। त्यानंतर आपण प्राथमिक गटात बसतोय, माध्यमिक गटात बसतोय की उच्च माध्यमिक गटात बसतोय ते आपण बघून आपण या ठिकाणी योग्य गट निवडायचा आहे। आणि आपल्या संपूर्ण माहितीची खात्री करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसतोय, जे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला पे अँड सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पे अँड सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शुल्क भरण्यासाठी क्लिक करायचं आहे आणि शुल्क भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक विंडोज या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी आपण UPI वॉलेट किंवा कार्ड्स किंवा EMI किंवा नेट बँकिंगचा वापर करून या ठिकाणी आपण शुल्क जमा करू शकतो। आपण इथं UPIच्या माध्यमातून, स्कॅनरच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी पेमेंट करू शकतो आणि ह्या पेमेंटला आपण स्कॅन अँड पे क्विकली असं म्हटल्यानंतर एक साधारणतः आपल्याला काही वेळ आहे आणि हा वेळ गेल्यानंतर आपले शुल्क त्या ठिकाणी जमा होते। हे शुल्क जमा झाल्यानंतर आपल्याला समोर अशी एक आपली रिसेप्शनची पावती या ठिकाणी दिसेल आणि आपल्याला खाली एक मेसेज मिळतो की अभिनंदन, आपली नोंदणी अंतिम झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचं या ठिकाणी नोंदणी करू शकतो। धन्यवाद।